नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत लीज म्हणजे काय. तर मित्रांनो, लीज याचा अर्थ होते भाडेपट्टा. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882च्या कलम 105 नुसार लीज म्हणजे एखाद्या मालमत्तेचा जो वापर आहे तो ठराविक कालावधीसाठी किंवा अटीवर किंवा ठराविक मोबदल्यात देणे. यामध्ये देणारा आणि घेणारा दोघांचे अधिकार जे आहेत आणि जे काही कर्तव्य आहेत ते ठरवलेले आहेत या कायद्यामध्ये, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 मध्ये. तर मित्रांनो, आता आपण भाडेकरूचे जे अधिकार आहेत ते या कायद्याअंतर्गत सेक्शन 108 मध्ये दिलेले आहेत. सगळ्यात पहिला हक्क पाहू मित्रांनो आपण, त्याला शांत दाव्याचा हक्क आहे. पहिला म्हणजे काय, तर भाडेकरूने करारातील अटीप्रमाणे भाडेपट्ट्याचा वापर जर केला तर मालकाने किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने त्याच्या ताब्यात अडथळा आणू नये. नंबर 2चा जो अधिकार आहे, नंबर 2च्या अधिकारामध्ये दिलेला आहे की जर एखाद्या भाडेकरूने दुरुस्ती किंवा म्हणजे तो अधिकार जो आहे तो नुकसान भरपाईचा आहे. जर भाड्याच्या जागेत आवश्यक दुरुस्तीची गरज असेल आणि मालकाने जर ती केली नाही तर भाडेकरूने ती करून जर घेतली तर त्याला भरपाई मागण्याचा हक्क असतो मित्रांनो. आता भाडेकरूचा आपण 3 नंबरचा अधिकार पाहू. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे, इमारतीच्या सुधारणेचा हक्क. म्हणजे काय, भाडेकरूने जर आवश्यक खर्च करून जे काही मालमत्ता आहे त्या मालमत्तेमध्ये सुधारणा केली तर त्याला जो काही करार आहे त्या कराराच्या अटीप्रमाणे हक्क प्राप्त होतो. तसेच आता आपण 4थ्या नंबरच्या अधिकारामध्ये भाडेपट्ट्याच्या अटीप्रमाणे वापराचा हक्क. म्हणजे जो काही भाडेकरू आहे त्याने ज्या उद्देशाने ती मालमत्ता भाड्याने घेतली होती त्या उद्देशाने ती वापरण्याचा भाडेकरूला पूर्ण हक्क आहे. आणि आता याच्यानंतर आपण जो अधिकार पाहणार आहोत तो आहे नंबर 5चा, तर मालमत्तेतून फायद्याचा हक्क. म्हणजे काय, तर जर मालमत्तेत नैसर्गिकरित्या काही वाढ झाली, त्यात धन निघालं किंवा काही झालं तर त्याचा फायदा तो भाडेकरूला होतो. उदाहरणार्थ एखादे भाडेकरू आहे आणि त्याने घर घेतलं आणि तिथे खोदकाम केलं, त्यात सोनं वगैरे निघालं तर ते त्याचं. तर 6व्या नंबरच्या अधिकारामध्ये असं आहे की एखादा भाडेकरू आहे त्याने त्या जागेमध्ये काही झोपडी उभारली किंवा काही यंत्र उभारले किंवा काही सुविधा उभारल्या असतील तर भाडेपट्टा संपल्यानंतर तो ते काढून येऊ शकतो. हा पण त्याचा एक अधिकार आहे. आणि आता आपण 7 नंबरचा पाहू, तर भाडेपट्टा संपेपर्यंत ताब्याचा हक्क भाडेकरूने सर्व अटी पाळल्या तर मालक त्याला कालावधी संपेपर्यंत बाहेर काढू शकतो. आता समोरचा जो अधिकार आहे, शेवटचा नाही म्हणता येईल पण शेवटचा अधिकार, अन्यायकारक बेदखलीपासून संरक्षण. कायद्याने व न्यायालयीन आदेशाशिवाय जो काही मालक आहे तो भाडेकरूला बेदखल करू शकत नाही. भाडेकरूला ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट 1882 च्या अंतर्गत स्पष्ट आणि ठोस अधिकार दिले आहेत, ज्यामुळे त्याचे संरक्षण होते. हे अधिकार प्रामुख्याने ताबा, वापर, दुरुस्ती, सुधारणा, संरक्षण याच्याशी संबंधित आहेत. मित्रांनो, कायद्याच्या अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका. धन्यवाद.